Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओज, त्याचप्रमाणे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स, एक्झामला नेमके काय येण्याची शक्यता आहे आणि 100% ए ग्रेड मिळवण्यासाठीच्या सगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जशा नवीन व्हिडिओज टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या चॅनलवर जाऊन भरपूर व्हिडिओज तुम्ही लगेच पाहू शकाल. या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजेच स्मरणचित्र याला कोणत्या प्रकारचे 10 प्रश्न म्हणजेच 10 क्वेश्चन येण्याची शक्यता दाट आहे ते क्वेश्चन ड्रॉइंग सहित पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मेमरी ड्रॉइंगला नंबर 1 भाजी मंडई म्हणजेच व्हेजिटेबल मार्केट. यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल व्यवस्थित हे चित्र तुम्ही ड्रॉइंग जे आहे ते पाहायचं आहे. काढायचं असेल तर तुम्ही काढण्याचाही प्रयत्न करू शकता, पण वेळ नसेल तर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. याने तुम्हाला सगळ्या भरपूर आयडियाज येणार आहेत. तुम्हाला 4 ह्युमन फिगर्स कमीत कमी काढणं गरजेचं आहे. भाजीवालीच्या समोर तुम्ही ड्रॉइंगमध्ये दिसत असल्याप्रमाणे कलरफुल व्हेजिटेबल्स दाखवायच्या आहेत, जेणेकरून ड्रॉइंग आणि व्हेजिटेबल मार्केटचा जो मेन सब्जेक्ट आहे त्याला फोकस होईल. शेजारी भाजीवालेच्या शेजारी एक भाजीचा बोर्ड दिसत आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या बोर्डवर तुम्हाला जे हवे ते लिहून ती भाजी मंडई आहे किंवा व्हेजिटेबल मार्केट आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करा. भाजीवालीने भाज्या टोपलीत ठेवल्या आहेत हे दाखवा. तिच्याकडे विकत घेणारे लोक त्यांच्या हातामध्ये भाजी घेण्यासाठी त्यांनी हातात पिशवी घेतली आहे, पिशवी घेऊन ते आले आहेत असे दाखवा. लोकांमध्ये तुम्हाला एखादा लहान मुलगा सुद्धा ॲड करता येईल. पाठीमागे एखादी भाजीवाली किंवा भाजीवाला दाखवता येईल. ड्रॉइंगमध्ये बॅक साईडला एखादं झाड, थोडंसं आकाश, एखादं घर अशा पद्धतीने दाखवता येईल, ज्याला मेन फोकस करायचा नाही. मुख्य विषय मेन सब्जेक्ट काय आहे, भाजी मंडई म्हणजे व्हेजिटेबल मार्केट आहे, तोच तुम्ही यामध्ये दाखवायचा म्हणजे हायलाईट करायचा आहे. मेमरी ड्रॉइंगचा दुसरा महत्त्वाचा विषय यावर्षी येणार आहे वृक्षारोपण म्हणजे ट्री प्लांटेशन. यामध्ये तुम्ही एखादा बोर्ड तयार करायचा आहे आणि त्यावर मराठी किंवा इंग्लिशमधून वृक्षारोपण म्हणजेच प्लांटेशनबद्दल एक स्लोगन तयार करून लिहायचं आहे. तुम्ही काहीही लिहू शकता. स्क्रीनवर तुम्हाला ड्रॉइंग दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही 2-3 स्लोगन सुद्धा दाखवू शकता, जेणेकरून तेथील वातावरण क्रिएट होईल. त्यामध्ये तुम्ही स्कूलची मुलं दाखवू शकता, जसं की एक मुलगा झाडं लावत आहे, दुसरी मुलगी झाडाला पाणी घालत आहे, एक मुलगा सूचनेची पाटी दाखवत आहे, त्याच्यावर लिहिलं आहे झाडे लावा झाडे जगवा. आणि शिक्षक म्हणजे टीचरांनी कचऱ्यासाठीचे पोते भरले आहे. या ठिकाणी सगळे एकत्र येऊन काम करत आहे असे दाखवायचे आहे. काम करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी एक डस्टबिन किंवा कचरापेटी दाखवायची आहे. खाली हिरवळ म्हणजे गवत दाखवायचं आहे, थोडी माती दाखवायची आहे. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी का सांगत आहे, चित्र वरवर पाहायचं नाही, चित्रामध्ये नेमकं काय दाखवलं आहे हे हायलाईट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जरी तुम्हाला काढण्यासाठी वेळ मिळाला नाही तरी ऐन वेळेला तुम्हाला नेमकं ड्रॉइंगमध्ये काय दाखवायचं हे पटकन सुचणार आहे. 2 मोठी झाडं, पाठीमागे एखादे जमलं तर तळं, शेजारी पाजारी बॅकग्राऊंडला छोटी छोटी ब्लर होत जाणारी झाडं, अशा या पद्धतीचं वातावरण तुम्हाला दाखवता येईल आणि वातावरण निर्मिती करता येईल. बॅकग्राऊंडला काय दाखवू नये, चित्र म्हणजे बॅकग्राऊंडला तुम्ही काय दाखवतात याला सुद्धा चित्रात खूप महत्त्व आहे आणि हे सगळं टीचर पाहत असतात आणि तुम्हाला त्यावरूनच ए ग्रेड मिळते. वातावरण निर्मितीसाठी तुम्ही संपूर्ण निसर्ग हिरवे असे वातावरण तयार करा. इथे घर जे असतं हाऊस ते दाखवण्याची गरज नाही किंवा बिल्डिंग दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला थोडेसे पाणी, झाडे, छोटी झाडे, एखादा पक्षी अशा प्रकारे वातावरण क्रिएट करता येईल. आता आपल्या मेमरी ड्रॉइंगचा तिसरा म्हणजे 3rd विषय आहे पावसाळ्यातील दृश्य म्हणजे रेनी डे सीन. यामध्ये या ड्रॉइंगमध्ये वेगळ्या प्रकारचे वातावरण तुम्हाला निर्माण करावं लागेल. यामध्ये तुम्हाला मुलं छत्री घेऊन शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये चालली आहेत, त्यांनी वेगवेगळ्या कलर्सच्या छत्र्या म्हणजेच अंब्रेला घेतलेल्या आहेत. एक मुलगी छत्री घेऊन उड्या मारत आहे. छोटे तळे दाखवून 2 मुले त्या तळ्यामध्ये छोट्या रंगीबेरंगी होड्या सोडत आहेत. साईडला थोडीशी फुलांची झाडे आहेत, फुलं आलेली आहेत. एखादा पक्षी दाखवता येईल, जसे की तुम्ही बदकही दाखवू शकता. पाठीमागच्या बाजूला तुम्ही इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो दाखवू शकता. समोर स्क्रीनवर तुम्हाला जे ड्रॉइंग दाखवलं आहे ते व्यवस्थित पहा, किती बारकाव्याने ते ड्रॉइंग काढलेलं आहे अशा पद्धतीने काढायचा प्रयत्न करायचा आहे. मोठी झाडं, एखादं अतिशय लांबून दिसणारं छोटंसं घर किंवा मोठं झाड, त्याला जसा की एक कट्टा बांधला आहे किंवा पार बांधला आहे आणि त्या पाराजवळ ती मुलगी उड्या मारत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सगळा जो पावसाळ्याचं वातावरण आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता. वातावरण निर्मितीला मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रॉइंगमध्ये अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे. आता मेमरी ड्रॉइंगचा 4th म्हणजे 4था सब्जेक्ट आहे, तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच इंडिपेंडन्स डे. हा विषय 100% तुम्हाला येतोच एक्झामला, कारण एक नॅशनल फेस्टिवल तुम्हाला 100% येणारच आहे. तुम्ही याची देखील तयारी करून जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला संपूर्ण वातावरण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिएट करायचं आहे
यामध्ये तुम्ही शाळेतला इंडिपेंडन्स डे दाखवत आहात. यामध्ये फ्लॅग अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही फ्लॅग दाखवू शकता, त्याला साईडला थोडंसं तुम्ही कुंड्या वगैरे ठेवून डेकोरेट केलं आहे अशा पद्धतीने दाखवू शकता. हा आपला राष्ट्रीय सण किंवा नॅशनल फेस्टिवल असल्यामुळे तुम्ही पताके लावलेले आहेत, वरती फुगे लावलेले आहेत, जे तुम्हाला समोर चित्रात आत्ता ड्रॉइंगमध्ये दिसत आहे. आपली स्कूल आहे ती सजवली आहे, डेकोरेट केली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागे बॅकग्राऊंडला पाठीमागे चित्राच्या बॅकग्राऊंडला एखादं तुम्ही बोर्ड दाखवू शकता, ज्यावर जो कार्यक्रम आहे इंडिपेंडन्स डे, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्टचा असेल तर तो तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये जय हिंद, जय भारत, एक्सक्लेमेटरी डॉट काढायचं असं तुम्ही लिहू शकता. असेही तुम्ही दाखवू शकता. फ्लॅग म्हणजे झेंडा उभारल्यानंतर मुले सॅल्यूट करत आहेत, ओळीने थांबली आहेत, त्यांनी स्कूलचा ड्रेस घातला आहे आणि ते फ्लॅगकडे आदराने पाहत आहेत. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंडला थोडीशी तुम्ही स्कूल दाखवू शकता. एखाद्या स्कूलचं नाव तुम्ही लिहू शकता. तुमच्या स्कूलचं तुम्ही नाव लिहायचं नाही, पण एक वेगळंच काहीतरी नाव तुमच्या मनाप्रमाणे, जिल्हा परिषद लिहा, महानगरपालिका लिहा, कोणत्याही प्रकारचं नाव, कॉमन नेम जे असतं स्कूलचं ते तुम्ही लिहून दाखवू शकता, जेणेकरून ती स्कूल आहे असे दिसेल आणि एक मुलगा स्पीच देत आहे म्हणजे भाषण देत आहे असं सुद्धा तुम्ही दाखवू शकता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे शाळेत नॅशनल फेस्टिवलच्या वेळेला जे काही पाहता ते दृश्य तुम्ही सगळं तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आणि तुमच्या ड्रॉइंगमध्ये ते त्या ठिकाणी मांडायचं. ए ग्रेड तुम्हाला 100% मिळणारच. आता मेमरी ड्रॉइंगचा 5th म्हणजे 5वा सब्जेक्ट आहे चहाची टपरी म्हणजे टी स्टॉल. हा सुद्धा नवीन विषय आहे, कदाचित येण्याची शक्यता आहे, इथून मागे येऊन गेलेला नाही. यामध्ये तुम्ही वातावरण निर्मिती करताना चहाची टपरी असणारा एखादा बोर्ड तयार करायचा. बघा, खूप छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जरी वाटलं की ड्रॉइंगबद्दल एवढी माहिती का देत आहे, तर तुम्ही ड्रॉइंग तर काढणारच आहात, पण शेवटी त्यामध्ये नेमकं काय दाखवायचं ह्या बारीक सारीक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. वातावरण निर्मिती कशी करायची हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यातूनच तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ फास्ट स्पीड करून तुम्ही पहा आणि ऐका. समोर चहा पिणाऱ्यांसाठी एक बेंच दाखवला आहे, बसण्यासाठी तो दाखवा. स्क्रीनवर तुम्हाला जे मी ड्रॉइंग्स दाखवले ते त्यासाठीच दाखवले आहेत की तुम्हाला खूप चांगल्या आयडिया येणार आहेत. तुमच्या डोळ्यापुढे ते दृश्य तुम्ही उभं करायचं आणि व्यवस्थित तुम्ही ते क्रिएट करून ड्रॉ करायचं. तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार. चहाची किटली हातात घेऊन चहावाला लोकांना चहा देत आहे. 4 किंवा 4 ह्युमन फिगर्स काढायच्या. ह्युमन फिगर्सच्या सुद्धा व्हिडिओज चॅनलवरती आहेत, त्या जाऊन तुम्ही नक्की पहा. सोप्या पद्धतीने काढल्या आहेत. त्यानंतर बघा, चहाचे रेट कसे लावले आहेत म्हणजे पैसे कसे लावले आहेत हे तुम्ही एक छोट्या ब्लॅकबोर्डवर तुम्ही करून दाखवू शकता. तुमच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या आहेत, त्यामध्ये रंगीबेरंगी काही खाण्याच्या, चहाबरोबर खाण्याच्या वस्तू, समोसे, वडापाव असं देखील साईडला ठेवलं आहे ते दाखवू शकता. गोळ्या बिस्किटे दाखवू शकता. चहासाठी तुमच्याकडे पहा सगळ्यात महत्त्वाचं छोटे ग्लास आहेत ते दाखवू शकता. चहा करण्याचं एक मोठं भांडं दाखवू शकता. टपरीमध्ये छोटे पॅकेट्स, बडीसोप वगैरे अडकवलेले आहेत हे तुम्ही दाखवू शकता. आणि ही टपरी थोडीशी आउटसाईडला आहे आणि त्यामुळे तिथे पाठीमागे थोडी झाडं आहेत, जमीन आहे मातीची, खूप लांब दिसणारी घरे आहेत, आकाश आहे. अशा प्रकारचं वातावरण तुम्ही क्रिएट करून दाखवू शकता. मेमरी ड्रॉइंगसाठी खूप महत्त्वाचा हा विषय आहे. पुढचा पण विषय महत्त्वाचा आहे. 6 नंबर म्हणजे 6वा विषय आहे. 10 विषय आहेत. शेवटपर्यंत नक्की पहा, महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. 6th म्हणजे 6वा विषय आहे स्कूलमध्ये होणारा बक्षीस समारंभ म्हणजेच प्राईज डिस्ट्रीब्युशन असा सब्जेक्ट तुम्हाला येण्याची शक्यता आहे. हा देखील नवीन सब्जेक्ट आहे. या ठिकाणी तुम्ही एक स्टेज दाखवायचं. बघा, तुम्हाला ड्रॉइंगमध्ये दिसत आहे. स्टेजला फुगे लावून किंवा बलून्स लावून डेकोरेट केलं आहे असं दाखवा. स्टेजच्या साईडला पडदा असतो तो स्टाईलमध्ये दाखवा. पाठीमागच्या साईडला बक्षीस समारंभ असे बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहा. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी प्राईज डिस्ट्रीब्युशन असे लिहा, त्यावर वेलकम, सुस्वागतम असे लिहू शकता. पाठीमागच्या बोर्डवर बक्षीस समारंभासाठी छोटे बॉक्स तिथं ठेवले आहेत असे दाखवा. म्हणजे बघा, रँक नंबर 1, 2, 3, 4 आणि ती मुलं त्याच्यावर उभं राहिलेली असतात. अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. त्यांच्या गळ्यामध्ये मेडल दाखवा. छोट्या गोष्टींनी तुम्ही वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. टीचर एका मुलाला मेडल घालत आहेत. साईडला एक मुलगी फुलांचा गुच्छ किंवा बुके घेऊन उभी आहे.
आधी दीप प्रज्वलन झाले आहे, त्यामुळे समयी दाखवू शकता. खाली मुलांचे फक्त डोकी दाखवून पाठीमागून 2-3 फिगर्स दाखवू शकता. मुले खाली बसली आहेत, टाळ्या वाजवत आहेत. अशा पद्धतीने सगळं वातावरण तुम्ही क्रिएट करायचं आहे. आता मेमरी ड्रॉइंगचा 7th सब्जेक्ट आहे जो परीक्षेला येण्याची हा देखील शक्यता आहे. गावाकडील शेती किंवा व्हिलेज फार्मिंग हा देखील महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. याआधी एक्झामला येऊन गेलेला नाही, त्यामुळे येण्याची दाट शक्यता आहे. वातावरण कसे क्रिएट करायचे ते तुम्हाला सांगते. तुम्ही स्क्रीनवर त्याचे ड्रॉइंग देखील पहा. बारीक सारीक गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला 100% ए ग्रेड मिळणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 10 विषय आहेत, 10 सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत, ते करून तुम्ही नक्की जा. मोठी शेती, काळी जमीन दाखवायची आहे जिची नांगरणी झाली आहे. अशा पद्धतीने नांगरली केल्यानंतर कशी माती दिसते ते दाखवण्याचा प्रयत्न करा. माणूस झाडाखाली सावलीत बसून डबा खात आहे, माणूस पेरणी करत आहे, म्हणजे धान्य शेतामध्ये टाकताना दिसत आहे. त्याच्या मदतीसाठी 2 माणसे आहेत, कारण तुम्हाला किमान 4 फिगर्स दाखवायचे आहेत. 2 माणसं धान्य शेतामध्ये टाकत आहे. एक झाड दाखवलं आहे पाठीमागच्या साईडला बॅकग्राऊंडला लांब डोंगर दाखवले आहेत, आकाश दाखवले आहे, पक्षी उडताना दाखवले आहेत. मेमरी ड्रॉइंगसाठी पुढचा महत्त्वाचा 8वा म्हणजे 8 सब्जेक्ट आहे रक्तदान शिबिर म्हणजेच ब्लड डोनेशन. या ड्रॉइंगमध्ये तुम्ही ब्लड डोनेशनचा किंवा रक्तदान शिबिर असा एक मोठा बोर्ड दाखवायचा आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान अशा प्रकारचे स्लोगन किंवा वाक्य तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये एक ब्लडचा थेंब तुम्ही ड्रॉ करू शकता, म्हणजे तुम्ही ब्लड ड्रॉप असा तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर एक डॉक्टर वहीमध्ये नोंद करून घेत आहेत, लिहून घेत आहेत. समोर बसलेल्या माणसाची नोंद करून घेत आहे. टेबल खुर्ची दाखवू शकता. एक मुलगा कॉटवरती झोपलेला दाखवू शकता, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. शेजारी एक छोटीशी कुंडी, त्यात छोटं झाड, प्रसन्न वातावरण दाखवू शकता. म्हणजे थोडक्यात क्लिनिकचं, दवाखान्याचं वातावरण तुम्हाला करायचं आहे. आता 9th आणि 9वा सब्जेक्ट आहे बस स्टँड म्हणजे बस स्टॉप. बस स्टॉपवरची गर्दी थोडीशी तुम्ही दाखवायची आहे. यामध्ये तुम्हाला एक बस स्टॉप दाखवायचा, बसची वाट पाहताना लोक दाखवायचे, त्यांच्या हातामध्ये पिशव्या दाखवायच्या आहेत आणि एखाद्या मुलाच्या पाठीवर तुम्ही सॅक दाखवू शकता. एक बस येताना अर्धवट दिसत आहे, एक पाठीमागे झाड आहे. अशा पद्धतीने थोडंसं वातावरण क्रिएट करायचं आहे. आता आपला शेवटचा आणि 10वा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे स्वच्छता मोहीम. हा देखील परीक्षेला येण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणजे हा या प्रकारचा एकतरी सब्जेक्ट एक्झामला येतोच. म्हणजे क्लीनलीनेस कॅम्पेन हा तुम्हाला सब्जेक्ट दिला जाण्याची शक्यता आहे. हे सगळे सब्जेक्ट व्यवस्थित तुम्ही पाहून जायचे, जमले तर करून जायचे. यातील काही सब्जेक्ट एक्झामला येण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्ही 4 ते 5 ह्युमन फिगर्स दाखवू शकता. मुले स्वच्छता करत आहेत, खराटा हातात घेतला आहे, झाडू घेतला आहे, सुपली घेतली आहे. एक मुलगा खराट्याने झाडून काढत आहे, 1-2 मुलं टोपलीमध्ये भरत आहे. टोपली दाखवायची आहे छान. मुलगी झाड लावताना दाखवायची आहे, मुलगा झाड लावायला मदत करत आहे. अशा प्रकारे स्क्रीनवर जे काही तुम्हाला चित्र दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही दाखवायचं आहे. या स्वच्छता मोहीममध्ये टीचर म्हणजे शिक्षिकांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. त्या स्वतः उभं राहून मुलांना मार्गदर्शन करून काम करून घेत आहेत असं दाखवायचं आहे. पाठीमागे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या स्कूलचं नाव न लिहिता एखादी जिल्हा परिषद महानगरपालिकेची शाळा दाखवायची आणि स्वच्छता मोहीमचा एक बोर्ड लावायचा आहे. पाठीमागे बॅकग्राऊंडला एक छोटंसं झाड दाखवू शकता, ट्री दाखवू शकता, शाळा दाखवू शकता, माती दाखवू शकता खाली. आणि अशा प्रकारे हे सब्जेक्ट, अशा प्रकारचे सगळे सब्जेक्टचे व्हिडिओज आणि अतिशय इम्पॉर्टंट असे येण्याच्या शक्यता असलेले सब्जेक्ट मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही पहा. भरपूर 60, 70, 80 व्हिडिओ जवळजवळ एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. क्वेश्चन पेपर्सच्या देखील व्हिडिओज आहेत. एक्स्ट्रा मार्क्स मिळतात का याच्या देखील व्हिडिओज आहेत. नक्की पहा. ह्युमन फिगर्स कशा काढायच्या याबद्दलही व्हिडिओ आहेत. म्हणजे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या खूप व्हिडिओज याआधीच मी अपलोड करून ठेवल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. हाईपचं बटन दाबल्यानंतर मला एक लाईक मिळतं. धन्यवाद.